हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण भज्याची रस्साभाजी. आपण भजे तर सर्वांनीच खाल्ले असेल, पण भज्याची रस्साभाजी कोणी कोणी खाल्लेली आहे तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग भज्याची रस्साभाजी कशी बनवायची तेच या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर काल नागपंचमी होती, तर त्यासाठी मी भजे बनवले होते आणि त्यामधलेच काही भजे उरले होते, तर त्याची बनवणार होती मी आज रस्साभाजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी घेतली होती मी 1 प्लेट भजे घेतले होते आणि त्यासाठी लागणारं वाटण पण बघूया. तर त्यासाठी कांदा, खोबरं, तीळ, लसण आणि कोथिंबीर घेतली होती. तीळ, कांदा आणि खोबरं हे भाजून घेतलं होतं. नंतर घ्यायचं मिक्सर आणि मिक्सरला हे वाटण तयार करून घ्यायचं, म्हणजे बारीक करून घ्यायचं. थोडे पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं. आणि चला आता वाटण पण तयार झालं होतं आपलं. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईमध्ये तेल घालायचं, तेल गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाले की 1.5 चमचा लाल तिखट घालायचं. ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. हलका कलर येईपर्यंत फ्राय करायचं. आणि हे फ्राय झाले की नंतर वाटण घालायचं. आणि हे पण आता ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत. नंतर थोडा चिकन मसाला. नंतर इथं हळद घातली आणि ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतलं. आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की पाणी घालायचं आणि 2 मिनटं ह्या पाण्यामध्ये हा मसाला शिजून घ्यायचा. आणि चला आता इथं मसाला तर आपला व्यवस्थित शिजला होता. नंतर घालायचं पाणी ग्रेव्हीसाठी. आणि इथं मी 1 ग्लास पाणी घातलं होतं. नंतर इथं चवीनुसार मीठ घालायचं. आणि ह्या भाजीला आता उकळून घ्यायचं. 1-5 मिनिटासाठी उकळून घ्यायचं. आणि भाजी उकळली की भजे घालायचे. आणि याला पण 1-5 मिनटं उकळून घ्यायचं. आणि बघा इथे छान अशी तर्री पण आली होती आपल्या भाजीला. तर तयार आहे आपली झटपट भज्यांची भाजी, अगदी सोप्या पद्धतीने. आणि खायला तर एकदम टेस्टी लागते. तर नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला ही भज्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.